धुळ्यामध्ये स्वातंत्र्य दिनासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकच्या अंबड भागातून आलेल्या लोकांचा मंत्रालयाबाहेर गोंधळ। नाशिक महापालिकेच्या जागेत जुगाराचा अड्डा। मंत्रालयाबाहेरच्या काही लोकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। उद्योग मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी। अतिक्रमण झालेल्या कंपनीच्या विरोधात आंदोलन। वर्ध्यामध्ये कार्यकारी अभियंता सतीश अंभोरेंच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न। वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार। धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वप्नील जाधवांचा आत्मदहनाचा प्रयत्न। शिरपूर गटविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याची स्वप्नील जाधव यांची मागणी। स्वातंत्र्यदिनी इंदापूरमध्ये युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न। इंदापूर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतलं। जमिनीच्या वादातून युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं। मुंबई पोलिसांनी विशेष सलामी दिली। मात्र यंदा मध्य प्रदेश पोलिसांकडूनही पथसंचलन करून सलामी देण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये ध्वजारोहण केलं। ठाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। बारामतीतील विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवारांच्या हस्ते ध्वजारोहण। तर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी 7 वर्षांचा होतो, शरद पवारांनी आठवणी सांगितल्या। मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते महाड तालुक्यातील ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरवाडी परिसरात आजच्या स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण। यावेळी स्थानिक नागरिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण। भुजबळांची नाराजी, तर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सजावट। पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण। सलग 12व्यांदा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं। ऑपरेशन सिंदूरच्या शूरवीरांना लाल किल्ल्यावरून सल्यूट। पहलगाममधील हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप। गेल्या कित्येक दशकात झाली नाही अशी कारवाई सैन्य दलांनी केली। मोदींचं ऑपरेशन सिंदूरवरचं वक्तव्य। दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे वेगळे नाहीत। अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही। यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही। पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। सिंधू पाणी वाटप करार अन्यायकारक होता हे देशाला समजले। सिंधू प्रणालीच्या नद्यांवर केवळ भारताचा हक्क। भारताच्या नद्यांवर शत्रूच्या शेतीला पाणी अमान्य। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। विकसित भारत म्हणजेच आत्मनिर्भर भारत। इतरांवर अवलंबून राहणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह। आपलं सामर्थ्य कायम राखण्यासाठी वाढवण्यासाठी आत्मनिर्भरताच हवी। आत्मनिर्भरतेवर मोदींचं वक्तव्य। संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण। सेवा, समर्पण, संघटन, अनुशासन ही संघाची जगात ओळख। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या कार्याला पंतप्रधानांनी वंदन केलं। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जयंती सोहळा सुरू होणार। पंतप्रधान मोदींची घोषणा। ज्योतिबा फुलेंचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान मोदींचे उद्गार। ऑपरेशन सिंदूरला 100 दिवस पूर्ण। स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ऑपरेशन सिंदूरची झलक दिसली। या पार्श्वभूमीवर देशातील 96 शहरातील 142 ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता देशभक्तीपर गीतं वाजवली जाणार। एक छोटासा ब्रेक